Today we are going to discuss about next part, that is history of pharmaceutical industries in India. ओके. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीची हिस्ट्री आपण इंडियामध्ये जी आहे त्याची हिस्ट्री थोडीशी डिस्कस करायची आहे. What are the learning outcomes of this session? The learner will be able to describe development of pharmaceutical industries in India. ओके. तर आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज इंडियामध्ये कशा डेव्हलप होत गेल्या याचं डिस्क्रिप्शन आपल्याला करता आलं पाहिजे. अँड डिस्क्राईब व्हेरियस एराज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज इन इंडिया. तर इंडियामध्ये जे काही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या त्याचे वेगवेगळे एराज आपण बघणार आहे आणि हे एराज आपल्याला डिस्क्राईब करता आले पाहिजेत. तर बघूया आपण इन एन्शियंट इंडिया, म्हणजे खूप पूर्वी आपण म्हणू की मुघलांची आपल्यावर सत्ता होती त्याच्या पूर्वी पण जे एन्शियंट इंडिया आपण ज्याला म्हणतो, खूप जुना भारत, या भारतामध्ये ड्रग्ज वेअर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स, ॲनिमल्स अँड मिनरल्स. बरोबर आहे ना? पूर्वी आपण जर बघितलं तर पूर्वीची जी आपली औषधाची यंत्रणा होती, तर त्याच्यामध्ये जी औषधं आपल्याला मिळत होती, ती औषधं प्लांट्स, ॲनिमल्स किंवा मिनरल्स याच्यापासून आपल्याला मिळायची आणि ती औषधं म्हणून वापरली जायची. ओके. मेडिसिन्स वेअर प्रिपेअर्ड बाय फ्यू एक्सपिरियन्स्ड पर्सन्स इन दॅट टाईम. तर इन एन्शियंट इंडिया जर आपण बघितलं तर प्लांट, ॲनिमल आणि मिनरल्स पासून ड्रग मिळत होते. पण हे कोणीही देत नव्हतं. तर काही एक्सपिरियन्स पर्सन असायचे ज्यांना आपण वैद्य वगैरे म्हणायचो. वैद्य जे असायचे ते एक्सपिरियन्स पर्सन आपण म्हणू आणि हेच काय करायचे, हे औषधांचं वितरण आणि प्रिपरेशन म्हणजे औषधं तयार करणं आणि त्याचं वितरण करणं हे काम कोण करायचं? वैद्य हे एक्सपिरियन्स्ड पर्सन्स करायचे. ओके. म्हणजे बघा असे आणि लक्षात घ्या, की हे जे काही मेडिसिनचं नॉलेज आहे, हे सगळ्यांना दिलं जायचं नाही. बरोबर आहे ना? ते नॉलेज ते त्या फॅमिलीमध्येच कंटिन्यू कोणाला तरी दिलं जायचं. पण बाहेरच्या फॅमिलीमधल्या पर्सनला किंवा दुसऱ्या कुणाला तरी असं हे नॉलेज दिलं जायचं नाही आणि त्याच्यामुळं हे जे काही मेडिसिनचं नॉलेज होतं ते सिक्रेट म्हणून ठेवलं जायचं आणि त्या फॅमिलीमध्ये मर्यादित राहायचं ते नॉलेज. बरोबर आहे ना? म्हणजे वैद्य जे लोक होते त्यांची पिढीनपिढी व्यवसाय तोच असायचा. का तोच व्यवसाय असायचा? कारण पिढ्यानपिढ्या त्यांचं जे काही मेडिसिनचं नॉलेज आहे ते त्या पुढच्या पिढीला ट्रान्सफर व्हायचं. दुसऱ्या कुणाला ते द्यायचं टाळत होते आणि त्याच्यामुळं ती जी एक फॅमिली असेल त्या फॅमिलीमध्येच हे मेडिसिनचं नॉलेज पुढं-पुढं दिलं जायचं. आणि त्यावेळी कुठल्याही सायंटिफिक मेथड्स स्टँडर्डायझेशन ऑफ ड्रग्ससाठी नव्हत्या. म्हणजे आता ज्या वेगवेगळ्या आपण पुढे बघणार आहे स्टँडर्डायझेशनच्या मेथड्स कोणकोणत्या असतात. म्हणजे ड्रग आपण तयार केला किंवा फॉर्म्युलेशन तयार केलं तर त्याच्यावर काही इव्हॅल्युएशन टेस्ट आपण करतो आत्ता आणि त्याच्यामध्ये तो ड्रग आहे की नाही हे आपण चेक करतो. पाहिजे त्या क्वालिटीचा ड्रग आहे की नाही हे आपण चेक करतो. पाहिजे ती क्वांटिटी आहे की नाही हे आपण चेक करत असतो. तर असे काही स्टँडर्डायझेशनचे मेथड्स जे आहेत, ड्रग च्या स्टँडर्डायझेशनच्या मेथड्स, त्या काळी अशा कुठल्याही सायंटिफिक स्टँडर्डायझेशनच्या मेथड्स अवेलेबल नव्हत्या. ओके. आणि जर बघितलं आपण नंतर जो एरा आला मुघल किंवा मुस्लिम रूल्स आपण ज्याला म्हणतो, मुघलांनी आपल्या भारतावर अतिक्रमण केलं आणि मग हळू-हळू मुघलांच्या काळामध्ये आपली जी मेडिसिनची सिस्टम होती, अ, औषधांची जी यंत्रणा होती, ती हळू डिक्लाइन व्हायला लागली मुस्लिम रूल्समध्ये आणि मग मुस्लिम रूलमध्ये युनानी सिस्टम जी होती, ती जास्त वापरली जायला लागली. त्याच्यानंतर जर बघितलं आपण मुस्लिम रूल नंतर इंडियामध्ये आला तो कुठला रूल आला किंवा कोणाचं राज्य आलं, तर इंग्रजांचं राज्य आलं आणि ब्रिटिश रूलमध्ये मग आपली जी एन्शियंट मेडिसिनल यंत्रणा होती, ती बऱ्यापैकी कमी झाली. आयुर्वेदिक आपण ज्याला म्हणतो, आयुर्वेदिक
मेडिसिन्स यांचा वापर बऱ्यापैकी कमी झाला आणि या ब्रिटिश रूलमध्ये एक नवीन सिस्टीम इव्हॉल्व झाली, त्याला आपण ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन्स असं म्हणतो. तर जवळजवळ 19th सेंचुरीमध्ये ब्रिटिश रूल्समध्ये काय झालं, ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन्स ह्या काय झाल्या, पॉप्युलर झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. कारण यांच्यामधून लवकर आपल्याला गुण मिळायला लागला ॲज कंपेअर्ड विथ द आयुर्वेदिक सिस्टम्स. आयुर्वेदिक सिस्टम्समध्ये जे काही ड्रग्ज आपण वापरतो त्याच्यामध्ये इमिजिएट आपल्याला इफेक्ट मिळत नाहीत. थोडं पथ्य पाणी पण आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागतं. ॲलोपॅथिक सिस्टममध्ये असे पथ्य पाण्याचे प्रकार थोडे कमी आहेत आणि त्याचबरोबर थोडासा क्विक इफेक्ट आपल्याला मिळतो. म्हणून ह्या ज्या ॲलोपॅथिक सिस्टम्स ऑफ मेडिसिन आहे, ही सिस्टीम काय झाली, पुढं जास्त वापरली आणि पॉप्युलर झाली असं आपण म्हणू शकतो. ओके. बिफोर 1940 1940च्या पूर्वी जर आपण बघितलं भारतामध्ये ड्रग्ज वेअर इम्पोर्टेड फ्रॉम द युरोप. ड्रग्ज कुठून इम्पोर्ट केले जायचे? युरोपमधून काय केले जायचे? इम्पोर्ट केले जायचे. लॅटर सम ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टेड इन इंडिया. मग 1940 नंतर हळूहळू काही ड्रग्जचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये सुरू झालं. ओके, इंडस्ट्रीज डेव्हलप व्हायला सुरू झालं. In 1901, there is establishment of Bengal Chemical and Pharmaceutical Works at Calcutta by Acharya P.C. Ray. ओके, किंवा राय आपण म्हणू. P.C. राय किंवा P.C. रे जे आहेत यांनी 1901 मध्ये आपल्या इंडियामधली वेल नोन अशी पहिली काय तयार केली, इंडस्ट्री चालू केली, बेंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स या नावानं. आणि कलकत्तामध्ये ही इंडस्ट्री सुरू झाली 1901 मध्ये. In 1903, a small pharmaceutical factory was started at Parel in Mumbai. मुंबईच्या परेल ह्या भागामध्ये प्रोफेसर टी के गुजर यांनी एक लहानसं फार्मास्युटिकल युनिट फॅक्टरी 1903 मध्ये सुरू केलेली होती. ओके, आणि नंतर प्रोफेसर टी के गुजर हे पुढे काय झाले, शिफ्ट झाले बरोडाला. बरोदा किंवा बडोदा आपण ज्याला म्हणतो, 1907 मध्ये ते तिकडे शिफ्ट झाले आणि हे परेल मधलं युनिट त्यांनी बंद केलं आणि बरोडामध्ये जाऊन 1907 मध्ये त्यांनी नवीन युनिट सुरू केलं तिथं, फार्मास्युटिकल युनिट, आणि त्याचं नाव होतं अलेम्बिक केमिकल वर्क्स. तर अलेम्बिक फार्मास्युटिकल म्हणून आता ही कंपनी अजून एक्झिस्ट आहे. तर ही 1907 मध्ये सुरू झालेली अलेम्बिक केमिकल वर्क्स नावानं सुरू झालेली कंपनी आहे. ओके, समजतंय कशा पद्धतीने डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे आपल्या इंडियामध्ये. मीन वाईल ड्रग्ज एक्सपोर्टेड इन क्रूड फॉर्म अँड इम्पोर्टेड इन फिनिश्ड फॉर्म. तर या काळामध्ये जर आपण बघितलं 1907 नंतर 1940 पर्यंतचा जो कालावधी आहे, यामध्ये मोस्टली आपल्या इंडियामधून काय केले जायचे, क्रूड ड्रग्ज म्हणजे जे प्लांट किंवा ॲनिमल ओरिजिनचे किंवा मिनरल ओरिजिनचे जे ड्रग्ज आहेत ते क्रूड फॉर्ममध्ये युरोपमध्ये पाठवले जायचे आणि युरोपमधून त्याचा फिनिश्ड फॉर्म काय केलं जायचं, इम्पोर्ट केला जायचा. देअर इज, आणि ह्या काळामध्ये जर आपण बघितलं कुठलंही मेकॅनिझम टू चेक द क्वालिटी ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट इज नॉट प्रेझेंट. त्या काळी फिनिश्ड प्रोडक्ट जो आहे, म्हणजे आता आपण ड्रग पाठवला आहे तिकडं युरोपला आणि युरोपमधून टॅबलेट्स तयार होऊन आल्या किंवा कॅप्सूल्स तयार होऊन आल्या, तर ह्या कॅप्सूलची क्वालिटी चेक करण्यासाठी किंवा टॅबलेटची क्वालिटी चेक करण्यासाठी किंवा फॉर्म्युलेशनची क्वालिटी चेक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मेकॅनिझम त्या काळी अवेलेबल नव्हतं. आणि त्याच्यामुळं हे जे काही युरोपचे जे काही एक्सपोर्टर होते, जे आपल्याला काय करायचे, फिनिश्ड प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचे, ते एक्सपोर्टर्स आपल्याला चांगल्या क्वालिटीचं माल पाठवत नव्हते. जे काही प्रोडक्ट जे पाठवायचे ते दे आर डम्पिंग इन्फेरियर क्वालिटी मेडिसिन्स आपल्याला ते पाठवायला लागले. ओके, आणि मग आपल्या इंडियामध्ये पण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा उदय झाला. पण
हा जो उदय आहे त्याचे आपण काय करायचे भाग केलेले आहेत. फार्मास्युटिकल इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन इंडिया डिवायडेड इंटू 4 एराज. 1940 नंतर जर आपण बघितलं तर फार्मास्युटिकल डेव्हलपमेंट जी इंडियामध्ये झालेली आहे, याचे 4 एरामध्ये डिव्हायडेशन झालेलं आहे. अँड फर्स्ट ऑफ धिस एरा इज प्री 1970 एरा. पहिला एरा कुठला आहे? प्री 1970 म्हणजे 1970 पूर्वीचा एरा हा पहिला एरा आहे. दुसरा जो एरा आहे दॅट इज इन बिटवीन 1970 टू 1990 एरा, म्हणजे 1970 ते 1990 या काळामधला एरा जो आहे हा सेकंड एरा आपण म्हणू शकतो. थर्ड एरा इज 1990 टू 2005 एरा, म्हणजे 1990 पासून 2005 पर्यंतचा एक एरा आपल्याला बघायला मिळतो. आता हे एरा काय आहे? कारण यावेळी काही रूल्स अँड रेग्युलेशन चेंज झालेले आहेत, म्हणून हे एराज आपण डिवाइड केलेले आहेत. आणि चौथा जो एरा आहे दॅट इज द पोस्ट 2005 एरा. ओके, तर बघूया आपण ह्या वेगवेगळ्या एरामध्ये काय काय डेव्हलपमेंट फार्मास्युटिकल इंडस्ट्री संदर्भात इंडियामध्ये झालेली आहे. ओके, फर्स्ट वी आर डिस्कसिंग अबाउट प्री 1970 एरा. प्री 1970 एरामध्ये काय झालं बघा. फार्मास्युटिकल इंडस्ट्री मेनली कन्सिस्टेड ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड थेरपीज. म्हणजे ज्या इंडियामध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज होत्या त्या मोस्टली कुठल्या होत्या? आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि आयुर्वेदिक थेरपीज देणाऱ्या काय होत्या? फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज ह्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ॲलोपॅथिक मेडिसिनच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज प्री 1970 एरामध्ये कमी होत्या, तर कोणाची संख्या जास्त होती? आयुर्वेदिक मेडिसिन प्रोड्यूस करणारे जे काही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज होत्या यांची संख्या त्यावेळी जास्त आपल्याला बघायला मिळते. There is very small development took place due to a very smaller number of Indian firms. म्हणजे ज्या काही आयुर्वेदिक मेडिसिन्स बनवणाऱ्या इंडस्ट्रीज होत्या त्यांची संख्या सुद्धा तशी बघायला गेलं तर कमीच होती, आणि त्याच्यामुळं जेवढी पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट या काळामध्ये इंडियामध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये झाली नाही, कारण संख्याच जी होती फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजची ती कमी प्रमाणामध्ये होती. In this era, Patent Act 1911 prevails. त्यावेळी काही कुठला ऍक्ट होता? तर पेटंट ऍक्ट 1911 हा ऍक्ट त्यावेळी चालत होता. आणि या ऍक्ट नुसार काय केलं जायचं? इट प्रिव्हेंटेड बोथ प्रोसेस अँड प्रोडक्ट पेटंट फॉर 16 years. And further this patent can be extended to 10 years. म्हणजे बघा याच्यामध्ये प्रोसेस आणि प्रोडक्ट पेटंट दोन्ही होते, आणि या कारणामुळं काय व्हायचं की जो काही एखाद्या फॉरेन कंपनीनं तयार केलेला ड्रग आहे तो ड्रग आपण वेगळी प्रोसेस बदलून तयार केला तरी चालत नव्हतं. प्रोडक्ट तर तो वापरूनच चालायचं नाही, आणि दुसरं तो मेडिसिन आपण दुसऱ्या प्रोसेसनं जरी तयार केला, दुसऱ्या केमिकल मेथडनं जरी तयार केला तरी सुद्धा तो ड्रग ती इंडियन कंपनी मॅन्युफॅक्चर करू शकत नव्हती, कारण दोन्ही पेटंट होते त्या काळामध्ये. कुठले? प्रोसेस पेटंट आणि प्रोडक्ट पेटंट असे दोन्ही पेटंट आपल्याला बघायला मिळाले. लक्षात घ्या, प्रोसेस पेटंट म्हणजे काय की एखादा मोलेक्यूल वेगळ्या पद्धतीनं बनवला तरी त्याला अलाव नाही केलं जायचं, याला आपण प्रोसेस पेटंट असं म्हणतो. ओके, आणि प्रोडक्ट पेटंट म्हणजे काय? तो मोलेक्यूल, त्या मोलेक्यूल संदर्भात पेटंट आहे, तर तो मोलेक्यूल संदर्भात पेटंट असेल तर काय व्हायचं? तर तो मोलेक्यूल आपण दुसरी कंपनी, म्हणजे एका कंपनीनं त्याचं पेटंट घेतले तर दुसरी कंपनी हा मोलेक्यूलचं प्रोडक्ट तयार करू शकत नाही, याला आपण प्रोडक्ट पेटंट असं म्हणतो. आणि या 1911चा जो पेटंट ऍक्ट होता इंडियामध्ये, या ऍक्ट नुसार
प्रोसेस पेटंट आणि प्रोडक्ट पेटंट दोन्ही होते जवळजवळ 16 वर्षासाठी. म्हणजे एखादा मॉलिक्यूल पहिल्यांदा आपण पेटंट त्याचं मिळवलं त्या कंपनीनं, तर ते 16 वर्षासाठी असायचं आणि परत ती कंपनी ते पेटंट पुढचे 10 वर्ष आणखी एक्सटेंड करू शकायची. लक्षात येते म्हणजे एखाद्या कंपनीने एखादा नवीन मॉलिक्यूल शोधून काढला, तर 16 आणि 10 म्हणजे जवळ-जवळ 26 वर्ष दुसरी कुठलीही कंपनी ते प्रॉडक्ट काय करू शकत नव्हती, प्रोड्यूस करू शकत नव्हती, त्याची विक्री करू शकत नव्हती. मग असं जर असेल तर इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट नाही होणार कारण नवीन मॉलिक्यूल शोधणं काही सोपं काम नव्हतं. नवीन मॉलिक्यूल शोधणं सोपं काम नाही आहे आणि प्रोसेस आणि प्रॉडक्ट पेटंट असल्या कारणानं अ, ह्या ऑलरेडी जे ॲलोपॅथीमधले ड्रग्ज होते, ते ड्रग्ज मॅन्युफॅक्चर करणं इंडियन फर्म्सला शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळं पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट किंवा पाहिजे तेवढ्या नवीन इंडस्ट्रीज फार्मास्युटिकल फील्डमध्ये नवीन इंडस्ट्रीज इंडियामध्ये तयार झाल्या नाहीत. It was not possible and illegal for Indian companies to manufacture patented drugs. Hence, this era was mainly dominated by multinational companies. That is, these are called also called as MNCs. MNCs म्हणजे काय? Multinational companies. म्हणजे इंडियन फर्म्स असे जे पेटंटेड ड्रग्ज आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नव्हते. लीगली तर करताच येत नाही कारण पेटंट ऍक्ट होता आणि त्याच्यामुळं असे जे पेटंटेड ड्रग्ज आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकले नसल्यामुळं इंडियन फर्म्सची संख्या कमी होती आणि ह्या एरामध्ये प्री 1970 एरामध्ये जर आपण बघितलं इंडियन कंपन्यांपेक्षा मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये जास्त बघायला मिळाल्या आणि इंडियामधलं जे मार्केट आहे त्याच्यावर मोस्ट ऑफ द कंट्रोल या एम-एन-सीचा होता कारण या कंपन्यांचे पेटंटेड ड्रग्ज होते जे इंडियन कंपनीज मॅन्युफॅक्चर करू शकत नव्हते. समजलं का? प्री 1970 एरा. आता हे 1970 पर्यंत काय घेतलेलं आहे तर 1970 नंतर जर आपण बघितलं तर पेटंट ऍक्ट मध्ये चेंजेस झाले. ओके आणि म्हणून 1970 पूर्वीचा एरा आपण असं म्हणतो आणि 1970 नंतरचा एरा एक आपण म्हणतो. 1970 टू 1990 हा दुसरा एरा आहे. यामध्ये काय होतं बघा ड्युरिंग दिस एरा इज गव्हर्न बाय इंडियन पेटंट ऍक्ट 1970. तर या एरामध्ये जो ऍक्ट वापरला गेला तो आहे 1970 इंडियन पेटंट ऍक्ट 1970 आणि ह्या इंडियन पेटंट ऍक्ट 1970 मध्ये काय केलंय विच एनकरेज्ड प्रोसेस पेटंट. हे काय एनकरेज करतं प्रोसेस पेटंट एनकरेज करतं अँड नॉट द प्रोडक्ट पेटंट फॉर 7 इयर्स. म्हणजे इथं आता इंडियन कंपनीजना मुभा मिळालेली आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की इथं पेटंट जे होतं पूर्वीच्या ऍक्टमध्ये प्रोसेस पेटंट पण होतं आणि काय होतं प्रोडक्ट पेटंट सुद्धा होतं. आता ह्या 1970चा जो इंडियन पेटंट ऍक्ट आहे या ऍक्ट नुसार आता फक्त प्रोसेस पेटंट राहिलं 7 वर्षासाठी ते पण आणि प्रोडक्ट पेटंट ॲबॉलिश झालं. म्हणजे सपोज एखादा मॉलिक्यूल असेल सपोज आपण म्हणू ॲस्पिरिन असेल आणि हा ॲस्पिरिन एखाद्या एम-एन-सी कंपनीने शोधून काढलेला आहे तर पूर्वी त्याचं प्रोडक्ट पेटंट असल्या कारणानं ॲस्पिरिन कुठल्याही प्रकारे आपण तयार केलं तरी ॲस्पिरिन आपण इंडियन कंपनी म्हणून मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नव्हतो किंवा त्याचं सेल करू शकत नव्हतो. पण आता जो इंडियन पेटंट ऍक्ट 1970 आलेला होता त्याच्यामध्ये प्रोसेस पेटंट होतं. म्हणजे सपोज एम-एन-सी ज्या एम-एन-सीनं ॲस्पिरिन शोधून काढलेलं आहे आणि हे ॲस्पिरिन तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती ए प्रोसेस वापरली. ओके मग त्या प्रोसेससाठी पेटंट मिळायला लागलं. तर प्रोसेससाठी पेटंट मिळालं आणि ते पण 7 वर्षासाठी. पूर्वी हा काळ 16 आणि 10 म्हणजे 26 वर्ष होता. म्हणजे जवळजवळ 26 वर्ष दुसरी कुठलीही कंपनी ॲस्पिरिन काय करू शकणार नाही
मॅन्युफॅक्चर करू शकणार नाही. पण इथं मात्र प्रोडक्ट पेटंट तर गेला, ॲस्पिरिनवर हक्क राहिला नाही. 1970 टू 1990 हा जो एरा आहे, या एरामध्ये जो ॲक्ट प्रिव्हेल होता, तो होता इंडियन पेटंट ॲक्ट 1970 आणि या ॲक्टनुसार प्रोसेस पेटंट एक्झिस्ट होतं, प्रोडक्ट पेटंट एक्झिस्ट नव्हतं. ओके. तर प्रोसेस पेटंट 7 वर्षासाठी एक्झिस्ट राहायचं. म्हणजे एखाद्या कंपनीनं एखादा मोलेक्यूल नवीन तयार केला, म्हणजे ॲस्पिरिन सारखा एखादा मोलेक्यूल तयार केला एखाद्या एम-एन-सी कंपनीनं आणि ह्या ॲस्पिरिनसाठी पेटंट नसायचं. ॲस्पिरिन कुठल्या पद्धतीनं तयार केलंय त्या प्रोसेससाठी पेटंट असायचं, लक्षात ठेवा. ॲस्पिरिन ह्या फायनल मोलेक्युलसाठी पेटंट नसायचं त्यावेळी या ॲक्टनुसार. आणि ॲस्पिरिन कुठल्या प्रोसेसनं तयार केलंय, ए प्रोसेसनं तयार केलेलं आहे एम-एन-सीनं, तर त्या ए प्रोसेससाठी पेटंट असायचं आणि ते पण 7 वर्षासाठी. म्हणजे ए प्रोसेस वापरून कुठलीही दुसरी कंपनी ॲस्पिरिन तयार करू शकत नव्हती. पण एखाद्या दुसऱ्या कंपनीनं ॲस्पिरिन तयार केलं, ए प्रोसेस वापरण्याऐवजी बी प्रोसेस वापरली आणि ह्या प्रोसेसमध्ये थोडेफार फेरफार केले, उलटं-सुलटं केलं आणि ए प्रोसेसच्या ऐवजी बी प्रोसेस वापरून सेम मोलेक्यूल तयार केला ॲस्पिरिन, तर मात्र ही इंडियन कंपनी ॲस्पिरिनचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकत होती. आणि लक्षात घ्या 7 वर्षासाठी हे पेटंट असल्या कारणानं 7 वर्षानंतर तो प्रॉडक्ट काय व्हायचा, आउट पेटंट व्हायचा. म्हणजे 7 वर्षानंतर जी प्रोसेस एम-एन-सीनं वापरलेली आहे ए प्रोसेस, ती ए प्रोसेस वापरून सुद्धा इंडियन कंपनीज काय करू शकल्या, ह्या प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकत होत्या. हा महत्वाचा फरक झाल्यामुळं 1970 नंतर बऱ्याच इंडस्ट्रीज काय करायला लागल्या, की दे आर अडॉप्टिंग रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस टू मॅन्युफॅक्चर ड्रग्ज विदाउट गिव्हिंग एनी रॉयल्टी टू द रिसर्चर कंपनी ऑर पेटंटी. लक्षात घ्या, म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग जे चायना आता करते. चायना आता काय करत असते, नवीन शोध लावत बसत नाही. दुसऱ्या देशानं जो महत्वाचा शोध लावलेला आहे, तोच प्रोडक्ट आणायचा, तो सगळा खोलायचा, उलटं जायचं, म्हणजे प्रोडक्ट पासून सुरुवातीकडे जायचं. याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग असं म्हणतो. तसंच इंडियन कंपनीज काय करायला लागल्या, की एखाद्या कंपनीनं नवीन मॉलिक्यूल एखाद्या प्रोसेसनं काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. तर फायनल प्रॉडक्ट वापरायचं आपण आणि फायनल प्रॉडक्ट दुसऱ्या वेने कसं तयार करता येईल याचा विचार करायचा. दॅट इज कॉल्ड ॲज रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस. आणि या रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेसचा वापर करून प्रोसेस बदलायची. ए प्रोसेसनं हा प्रॉडक्ट तयार करण्याऐवजी बी प्रोसेसनं कसा तयार करता येईल याचा विचार करायचा. आणि बी प्रोसेसने एकदा हा प्रॉडक्ट तयार व्हायला लागला, की जी रिसर्चर कंपनी आहे किंवा ज्यानं पेटंट घेतलेलं आहे त्या प्रॉडक्टसाठी, त्या प्रोसेससाठी, त्या कंपनीला कुठलीही रॉयल्टी न देता बी प्रोसिजर वापरून तोच प्रोडक्ट तयार करू शकायला लागली. लक्षात घ्या, हा एक खूप महत्वाचा ॲडव्हांटेज आहे, की ज्याच्यामुळं पेटंट ड्रग सुद्धा काय करायचं, फक्त प्रोसेस बदलून इंडियन कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग करू शकायला लागल्या. ओके, जे पूर्वी पॉसिबल नव्हतं. तर लक्षात आलं का तुमच्या काय फरक झाला? 1990 नंतर जो इंडियन पेटंट ॲक्ट आला, त्यानं प्रोसेससाठी पेटंट दिलेलं आहे, प्रॉडक्टसाठी पेटंट दिलेलं नाही. प्रॉडक्ट वेगळ्या प्रोसेसनं जर आपण तयार केला, तर तो आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. म्हणजे त्या रिसर्चर कंपनीला रॉयल्टी द्यायची गरज नाही आणि विदाऊट रॉयल्टी देता सुद्धा, पैसे देता सुद्धा आपण तो प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. कारण वेगळ्या प्रोसेसनं आपण तो तयार केलेला आहे. असं थोडंसं मुभा मिळाली इंडियन कंपनीजना आणि त्याच्यामुळं या काळामध्ये मग या इंडस्ट्रीज बऱ्यापैकी काय झाल्या, फ्लोरिश झाल्या असं म्हणायला हरकत नाही. दिस ॲक्ट रिलीज द ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर ऑल्सो. या ॲक्टनुसार काय केलं, की ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर पास केली गेली. ॲज पर दिस ऑर्डर व्हेरी लेस इन्सेंटिव्ह वॉज गिवन टू एम-एन-सीज टू इंट्रोड्यूस न्यू ड्रग इन इंडिया. आणि
या ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरनुसार जे काही MNCs इंडियन मार्केटमध्ये नवीन ड्रग इंट्रोड्यूस करतील त्यांना खूप कमी इन्सेंटिव्ह द्यायला सुरू झालं, म्हणजे त्याचा मोबदला कमी मिळायला लागला MNCsना. आणि म्हणून MNCs आता इंडियन मार्केटमध्ये यायचा प्रयत्न करत नव्हत्या. MNCs काय करायला लागल्या, अवॉइड करायला लागल्या, कारण तिथं जास्त फायदा त्यांना मिळत नव्हता. ओके. Several Indian pharmaceutical companies came into existence and improved their production infrastructure. आणि म्हणून MNCs जशा इंटरेस्ट घ्यायचं कमी झालं, कारण MNCs ना फायदा कमी व्हायला लागला, तसं काय व्हायला लागलं, इंडियन कंपनी ज्या होत्या त्यांनी आपलं प्रोडक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोडक्शनसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला सुरुवात केली. ओके. आणि बऱ्याच इंडियन फार्मास्युटिकल कंपनीज या काळी नवीन एक्झिस्टन्समध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. The government introduced various export incentives which also promote exports of pharmaceutical. तर गव्हर्नमेंटनं ह्या इंडियन कंपनीजना जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट ते मॅन्युफॅक्चर करतात त्या प्रोडक्टला एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि एक्सपोर्ट केल्यानंतर कंपनीजना त्या काही करामधून सूट मिळायला लागली, इन्सेंटिव्ह मिळायला लागले, आणि याच्यामुळं मग एक्सपोर्ट मार्केट सुद्धा आपल्या इंडियन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं वाढायला लागलं. Hence, this era is called as the golden era for the Indian pharmaceutical industry. तर 1970 to 1990 हा जो एरा आहे, या एराला गोल्डन एरा असं म्हटलं जातं फार्मास्युटिकल इंडस्ट्री इन इंडियासाठी. म्हणजे इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री संदर्भात जर गोल्डन एरा कुठला म्हटला गेला तर तो 1970 to 1990 हा एरा आहे. लक्षात येते, समजतंय का? हा, का म्हणायचं तर हे जे काही पेटंट ऍक्टमुळे चेंजेस झाले, परत ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरमुळं जे काही इन्सेंटिव्ह MNCsला दिले गेले ते कमी गेले आणि इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजना एक्सपोर्ट करण्यासाठी मदत केली गेली. या सगळ्याचा बेनिफिट मिळून बऱ्याच नवीन इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज जनरेट झाल्या, नवीन सुरू झाल्या आणि एक्सपोर्ट करायला लागल्या. आणि म्हणून या एराला आपण गोल्डन एरा असं म्हणतो. त्याच्यानंतरचा जर एरा आपण बघितला 1990 टू 2005 एरा. आता या एराला परत 1990 नंतर काय चेंज झाला असेल की ज्यामुळे हा एरा आपण म्हणतो, तर 1990 नंतर थोडस परत आणखी एक ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशनची पॉलिसी. Government of India adopted the policy of globalization, liberalization and privatization in 1991. ओके. 1991 मध्ये इंडियानं काय केलं तर ग्लोबलायझेशनची पॉलिसी ऍक्सेप्ट केली. ओके. म्हणजे जागतिक लेवलचे जे काही रूल्स आहेत ते आपण स्वीकारायला पाहिजेत असं ठरवायला लागले. म्हणजे जागतिक लेवल आणि लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन, म्हणजे इंडियानं इंडियन गव्हर्नमेंटच्या ज्या काही फर्म्स होत्या त्या मध्ये प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हाइट केलं, प्रायव्हेटायझेशन केलं. फॉरेन इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये कशी येईल हे बघितलं, दॅट इज लिबरलायझेशन. आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिक कंपन्यांना इन्व्हाइट केलं इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी. असं जे बदल झाला 1991 नंतर, आणि याचा इम्पॅक्ट कंट्री आपल्या इंडियामधल्या बऱ्याच सेक्टरवर झाला, नुसता फार्मास्युटिकल सेक्टरवर नाही. म्हणजे या ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन सगळ्याच सेक्टरमध्ये अडॉप्ट केलं गेलं इंडियामध्ये. आणि मग इंडियामध्ये जर आपण बघितलं सगळ्याच सेक्टरवर या ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. ओके. 1990 नंतर 2005 पर्यंत. ओके.
आता यामुळं काय झालं, इट एनकरेजेस MNCs टू एंटर द डोमेस्टिक मार्केट. लक्षात घ्या, ग्लोबलायझेशन म्हणजे बाहेरच्या कंपन्यांना इन्व्हाइट केलं इंडियानं, गव्हर्नमेंटनं, की या इथं आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करा, तुम्हाला आम्ही सुविधा देतो. असं जर झालं त्याच्यामुळं बऱ्याच MNCs काय झाल्या, मल्टीनॅशनल कंपनीज ज्याला आपण म्हणतो, ह्या इंडियन मार्केटमध्ये काय झाल्या, एंटर झाल्या. मेनी इंडियन कंपनीज आल्सो एंटर द फॉरेन कंट्रीज. आता ग्लोबलायझेशन म्हणजे फक्त बाहेरच्या कंपनीने आमच्याकडे या असं नाही, आपण पण बाहेर जा असं या ग्लोबलायझेशनचा अर्थ आहे. आणि बऱ्याच इंडियन कंपनी सुद्धा यांनी फॉरेन मार्केटमध्ये, फॉरेन कंट्रीजमध्ये काय केलं, एंटर केलं आणि दे लॉन्च देअर न्यू ऑपरेशन्स इन देअर मार्केट. म्हणजे त्यांनी तिथलं मॅन्युफॅक्चरिंग तिकडं पण चालू केलं त्यांचं, किंवा आपले प्रोडक्ट इथं मॅन्युफॅक्चरिंग करून ते सेल फॉरेनमध्ये करायला लागले. असं म्हणजे MNCs इंडियामध्ये आल्या, तसंच इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज सुद्धा एक्सप्लोर झाल्या असं आपण म्हणू शकतो या एरामध्ये. दॅट इज कॉल्ड एज 1990 to 2005 एरा. ओके. Now, India was recognized as world's major destination for the manufacturing of generic drug. तर जेनेरिक ड्रग जे आहेत, या जेनेरिक ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागलं. म्हणजे API ज्यांना म्हणतो आपण, API. ओके. म्हणजे आपण ज्याला ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणतो. म्हणजे आता जे आपण टॅबलेट वगैरे आपल्याला मिळतात, ह्या टॅबलेट ह्या त्या कंपनीनं दिलेल्या नावानं खपतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण जरी म्हटलं की क्रोसिन हे काही ड्रगचं नाव नाही आहे. क्रोसिन हे त्या ब्रँडचं नाव आहे, त्या कंपनीनं तयार केलेल्या प्रोडक्टचं नाव आहे. पण त्याच्यामध्ये ड्रग कुठला असतो, ॲस्पिरिन असतो. ड्रग कुठला असतो, ॲस्पिरिन. ॲस्पिरिन नावानं ज्यावेळी ड्रग विकला जाईल त्यावेळी त्याला आपण जेनेरिक ड्रग असं म्हणतो. लक्षात येतंय. तर ह्या API ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट जे आहेत, याचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये जास्त व्हायला लागलं. ओके. In 1995, India became the founder member of World Trade Organization. आता 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नावाची संस्था सुरू झाली. ओके. जी बिझनेस वर्ल्ड वाईड जो आहे याच्याशी रिलेटेड होती. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही जागतिक संघटना तयार झाली 1995 मध्ये, आणि 1995 पासून इंडिया त्याचा मेंबर आहे, म्हणजे फाउंडर मेंबर आहे या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा. ओके. According to the trade intellectual according to trade intellectual property right norms of World Trade Organization, the government was forced to bring amendments in its patent act from process patent to product patent. पण यामुळं काय झालं बघा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननं एक काय केलं, नॉर्म पास केलं, रूल पास केला, आणि त्या रूलला आपण ट्रेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असं म्हणतो. ट्रेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे ज्यानं इन्व्हेंट केले त्याला त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी हा नॉर्म इंट्रोड्यूस केला गेला. आणि या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नॉर्म्स प्रमाणे असं सांगितलं गेलं की जे जे या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मेंबर्स आहेत त्या सर्व कंट्रीजच्या गव्हर्नमेंटनी काय करायचं आहे की त्यांच्या पेटंट ऍक्टमध्ये चेंज करायचं आहे, आणि प्रोसेस पेटंट बंद करायचं आणि प्रोडक्ट पेटंट सुरू करायचं. आणि हा एक महत्वाचा चेंज आपल्याला बघायला मिळतो. पण हा लगेच नाही झाला. हा चेंज होण्यासाठी 2005 हे साल उजेडलं, म्हणून 1990 ते 2005 असं आपण काय म्हणतो, हा एरा म्हणतो. 2005 नंतर प्रोडक्ट पेटंट आला. ओके. आपण बघूया ते नंतर पुढे आपण बघूया. इन 2005 दिस अमेंडमेंट वॉज डन इन पेटंट ऍक्ट 1970 विच इज फर्दर नोन ॲज पेटंट ऍक्ट 2005. म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनं त्यांचा जो पेटंट ऍक्ट 1970चा होता याच्यामध्ये सुधारणा केली, अमेंडमेंट केली, म्हणजे सुधारणा केली. आणि ही सुधारणा की जे मगाशी सांगितलं मी की 1970चा जो ऍक्ट होता तो प्रोसेस पेटंट मानायचा, प्रोडक्ट पेटंट मानत नव्हता. आणि मग
तो प्रोडक्ट वेगळ्या प्रोसेसनं तयार करून इंडियन कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग करू शकत होत्या. हा ॲडव्हान्टेज आता इथं निघून गेला. 2005 मध्ये इंडियन पेटंट ऍक्ट 1970 मध्ये सुधारणा केली गेली, की ज्या सुधारणेनंतर त्या ऍक्टला 2000 म्हणजे इंडियन पेटंट ऍक्ट 2005 असं संबोधलं गेलं. तर ह्या इंडियन पेटंट ऍक्ट 2005 नुसार आता मात्र काय झालं, की प्रोसेस पेटंटच्या ऐवजी प्रोडक्ट पेटंट इंट्रोड्यूस केलं गेलं. अँड दॅट प्रोडक्ट पेटंट इज गिवन फॉर 20 इयर्स. बघा 1970चा ऍक्ट काय सांगत होता, प्रोसेस पेटंट पाहिजे, प्रोडक्ट पेटंट नको, आणि 7 वर्षासाठी होतं. म्हणजे 7 वर्षानंतर तरी तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू शकत होती दुसरी कंपनी. पण आता मात्र हे जे काही पेटंट होतं ते पेटंट 20 वर्षासाठी दिलं गेलं. आणि प्रोडक्ट पेटंट म्हणजे बघा, एखादा नवीन मॉलिक्यूल एखाद्या कंपनीनं काय केला, इन्व्हेंट केला, तर तो मॉलिक्यूल कुठल्याही प्रोसेसनं तयार केला तरी सुद्धा दुसरी कंपनी काय करू शकत नाही, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही. जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर ज्या कंपनीनं हा मॉलिक्यूल शोधून काढलेला आहे त्या कंपनीला काही पैसे द्यायला लागायचे, काही रुपये द्यायला लागायचे, अमाऊंट द्यायला लागायची, ज्याला आपण रॉयल्टी असं म्हणतो. लक्षात येत आहे? म्हणजे रॉयल्टी दिल्याशिवाय दुसरी कंपनी तो मॉलिक्यूल मॅन्युफॅक्चर करू शकत नव्हती. नाही, आता तो एक्झिस्टिंग रूल आहे, लक्षात ठेवा. प्रोसेस पेटंट ॲबॉलिश झालं आणि प्रोडक्ट पेटंट 2005 मध्ये सुरू झालं, की जे 20 वर्षासाठी दिलं जायचं. म्हणजे पेटंट मिळालं की ते 20 वर्ष दुसरी कुठलीही कंपनी तो मॉलिक्यूल तयार करू शकत नव्हती, विदाउट गिव्हिंग रॉयल्टी टू दॅट इन्व्हेंटर कंपनी. आता याचा इम्पॅक्ट असा झाला बघा, कॉम्पिटिशन इन मार्केट वॉट रेज्ड अँड फ्रेमवर्क ऑफ प्रोडक्शन वॉज चेंज टोटली. म्हणजे इथं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आली आणि त्याच्यामुळं प्रोडक्शनचं फ्रेमवर्क याच्यामध्ये बरेच चेंजेस आपल्याला झालेले बघायला मिळाले. द कंपनीज ट्राईंग टू प्रोड्यूस पेटंटेड ड्रग बिफोर द एक्सपायरी ऑफ पेटंट बाय पेइंग हेवी फीज. म्हणजे लक्षात ठेवा, ज्या कंपनीनं एखादा नवीन मॉलिक्यूल तयार केलेला आहे आणि तो एखाद्या पर्टिक्युलर डिसीजमध्ये उपयोगाचा आहे आणि आणि त्याला खूप त्या कंपनीला काय मिळायला लागलं, त्याचा पैसा मिळायला लागला, तर दुसऱ्या कंपनीसुद्धा ते प्रोडक्ट कसं आपल्याला मिळेल याच्यासाठी प्रयत्न करायला लागल्या आणि मग त्या इन्व्हेंटर कंपनीला बरीच रॉयल्टी देऊन तो मॉलिक्यूलचं प्रोडक्शन या दुसऱ्या कंपनी सुद्धा करायला लागल्या. पण याच्यामुळे काय झालं, कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट इज गोइंग टू बी इन्क्रीज्ड. यामुळं प्रोडक्टची कॉस्ट मात्र वाढायला लागली, म्हणजे औषधं महाग व्हायला लागली. As a result, Indian pharmaceutical companies changed their orientation from copying drugs to research and development. आता दुसरं आणखी एक महत्वाचा इम्पॅक्ट जर झाला याचा, तर तो असा झालेला आहे की इंडियन फार्मास्युटिकल कंपनीज पूर्वी जे रिव्हर्स इंजिनिअरिंगचा टेक्निक वापरून मॉलिक्यूल तयार करायच्या, त्याच्याऐवजी आता कॉपी पेस्ट करण्याऐवजी आता इंडियन कंपनीजनी सुद्धा रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये उडी घेतलेली आहे. म्हणजे इंडियन कंपनीज आता स्वतः नवीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी प्रयत्न करायला लागल्या. ओके, नवीन मॉलिक्यूल म्हणजे रिसर्च मध्ये प्रयत्न करायला लागले, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी उडी घेतलेली बघायला मिळते या काळामध्ये. म्हणजे 2005 नंतर हे चेंजेस होणार आहेत माहिती होतं त्यांना, म्हणून हे सगळं चालू झालं. इंडियन फार्मास्युटिकल मार्केट शोड फेनॉमिनल ग्रोथ बिकॉज ऑफ लो कॉस्ट ऑफ लेबर. आता हे जर बघितलं, ग्लोबलायझेशन झाल्यामुळं जागतिक लेवलला कामगारांचा जो काही हे होता, कामगार जे असायचे, कामगारांचा पगार असायचा, याचं जर आपण कंपॅरिझन केलं, इंडियामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मनुष्यबळ असल्या कारणानं इंडियामध्ये लेबर कॉस्ट बाकीच्या देशांच्या कंपॅरिझनमध्ये कमी होता. म्हणजे कामगारांची सॅलरी इथं आपल्याला कमी दिली तरी चालायची ॲज कम्पेअर्ड विथ द अदर कंट्रीज. आणि त्याच्यामुळं बऱ्याच MNCs ज्या मल्टीनॅशनल कंपनीज होत्या त्यांनी इंडियामध्ये काय सुरू केलं, त्यांचं प्रोडक्शन सुरू केलं. कारण इथं कंपनी इंट्रोड्यूस करण्यासाठी कमी पैसा लागायचा, दुसरं लेबर कॉस्ट कमी जायचा. आणि त्याचबरोबर इंडियामध्ये
जे मनुष्यबळ म्हणजे तांत्रिक मनुष्यबळ आपण ज्याला म्हणतो, की ज्याला हे नॉलेज आहे या प्रोडक्शनचं, असं तांत्रिक मनुष्यबळ सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होतं. इन टर्म्स ऑफ फार्मासिस्ट, इन टर्म्स ऑफ व्हेरियस टेक्नॉलॉजीज. ओके, म्हणजे इंजिनिअरिंग झालेले लोक भरपूर होते, फार्मास्युटिकल झालेले लोक भरपूर होते आणि यांचं नॉलेज वापरून चांगलं प्रोडक्शन काढण्याची क्षमता इंडियामध्ये होती आणि त्याच्यामुळं मनुष्यबळ म्हणजे कामगारचा कॉस्ट कमी आणि हे तांत्रिक मनुष्यबळ अवेलेबिलिटी या दोन्हीमुळं इंडियामध्ये भरपूर नवीन मल्टीनॅशनल कंपनीजनी त्यांचे प्लांट सुरू केले गेले आपल्याला बघायला मिळतात. आता आपण बघूया पोस्ट 2005 एरा. 2005 नंतरचा जो एरा आहे, जो सध्या पण सुरू आहे, तो आपण बघूया. तर इंडियन फार्मास्युटिकल सेक्टर इमर्जेस ॲज द वर्ल्ड क्लास जेनेरिक्स इंडस्ट्री अँड फोकसेस ऑन R&D फॉर न्यू मॉलिक्युल्स. म्हणजे ह्या 2005 नंतर जर आपण बघितलं, तर इंडियन फार्मास्युटिकल सेक्टर जो आहे, तो मोस्टली जेनेरिक ड्रग मॅन्युफॅक्चर करण्यासाठी खूप जास्त नावाजला गेला. वर्ल्ड क्लास जेनेरिक्स आपण तयार करू शकतो 2005 नंतर. ओके, आणि त्याचबरोबर इंडियन फार्मास्युटिकल कंपनीजनी R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावर सुद्धा आपल्याला भर दिलेला बघायला मिळतो आणि बऱ्याच इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजनी रिसर्च करून बरेच नवीन मॉलिक्यूल सुद्धा शोधून काढलेले आहेत, जे ड्रग म्हणून वापरले जातात. In 2006 to 2007, got major investments in the pharmaceutical sector because many MNCs turned to India as major market and set up competition to Indian companies. Product patent process boosted confidence of MNCs in India. लक्षात घ्या, MNCs पूर्वीच्या इंडियामध्ये यायला बघत नव्हत्या, कारण काय होतं, प्रोसेस पेटंट होतं. आता मात्र 2005 नंतर काय आलेलं आहे, प्रोडक्ट पेटंट आलेलं आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याच मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज ज्या इंडियामध्ये पूर्वी यायला बघत नव्हत्या, त्या आता इंडियामध्ये यायला लागल्या आणि त्याच्यामुळं 2006 ते 7च्या दरम्यान भरपूर नवीन मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज इंडियामध्ये तयार झाल्या, आल्या आणि त्याच्यामुळं भरपूर इन्व्हेस्टमेंट फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये आपल्याला झालेली बघायला मिळते इन दिस 2006 to 2007 year. Okay, government of India implemented various regulations like VAT म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आपण ज्याला म्हणतो. वॅट म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, शिफ्टिंग एक्साइज ड्युटी बेस्ड लेव्ही सिस्टीम टू MRP बेस्ड लेव्ही सिस्टीम. ओके, तर एक्साइज ड्युटी जी आहे म्हणजे ज्याला टॅक्स म्हणतो, इन्कम टॅक्स आपण ज्याला म्हणतो, किंवा जे इम्पोर्ट होत असतात प्रोडक्ट, त्याच्यावर एक एक्साइज ड्युटी नावाचा प्रकार असतो. एक्साइज ड्युटीवर लेव्ही म्हणजे काय मिळायचं, मुभा मिळायची एक्साइज ड्युटीवर पूर्वी. त्याच्याऐवजी आता MRP वर काय मिळायला लागली, मुभा मिळायला लागली काही गोष्टींमध्ये. हे शिफ्टिंग पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलं. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ॲड केला, इंट्रोड्यूस केला इंडियानं आणि या सगळ्यामुळं काय झालं, MNCजना खूप सुविधा मिळाल्या आणि MNCs इंडियामध्ये आल्या. शेड्यूल M was introduced in D&C Act which instructs about factory premises and materials, plant and equipments in general and specific need for the setup of pharmaceutical industries. म्हणजे इंडियामध्ये ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट जो आहे, या ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये शेड्यूल M नावाचं शेड्यूल इंट्रोड्यूस केलं गेलं या 2005 नंतर. आणि हे शेड्यूल काय सांगतं की फॅक्टरी तयार करत असताना कोणकोणते रूल्स वापरले गेले पाहिजेत, फॅक्टरीचं प्रिमायसेस कसं असलं पाहिजे, फॅक्टरीमध्ये वापरलं गेलेलं मटेरियल कसं असलं पाहिजे, प्लांटमध्ये वापरले जाणारे इक्विपमेंट्स कुठले असले पाहिजेत, कशा प्रकारचे असले पाहिजेत, आणि काही मिनिमम रिक्वायरमेंट सेटअप तयार करत असताना, नवीन इंडस्ट्री तयार करत असताना काही मिनिमम सेटअप काय असला पाहिजे, हे सगळं पूर्वी याचं काहीच गाईडलाईन्स इंडियामध्ये नव्हत्या. आता मात्र इंडियानं
काय केल्या, या गाईडलाईन्स जारी केल्या की इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री तयार करत असताना हे असं पाहिजे, एवढं स्टोरेजसाठी पाहिजे, एवढं असं याच्यासाठी पाहिजे, प्रोडक्शनसाठी पाहिजे, प्रोडक्शनसाठी ह्या फॅसिलिटीज असल्या पाहिजेत. परत तिथं क्लिनलीनेस कशी मेंटेन करायला पाहिजे, तिथं रेकॉर्ड मेंटेनन्स कसं केलं पाहिजे, ह्याचे सगळे नॉर्म्स आता या शेड्यूल एम मध्ये दिले गेले. लक्षात येतंय? आणि त्याच्यामुळं सगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये त्या पद्धतीनं नवीन डेव्हलपमेंट तयार झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. नवीन ह्या शेड्यूल एम प्रमाणे इंडस्ट्रीजमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात झाली. प्लांटमध्ये काही चेंजेस झाले आणि डॉक्युमेंटेशनमध्ये चेंजेस व्हायला लागले. हे सगळं पोस्ट एरा 2005 मध्ये आपण बघतो. मेजर चेंज जर आपण बघितला, इंट्रोडक्शन ऑफ नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग पॉलिसी हा आहे 2005 नंतर. 2012 मध्ये NPPP याला आपण म्हणतो नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग पॉलिसी इंट्रोड्यूस झाली. आणि या पॉलिसीचा एम असा होता टू कंट्रोल द प्राइसिंग ऑफ इसेन्शियल ड्रग्ज विच वेर नॉट कवर्ड अंडर ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर, म्हणजे DPCO ज्याला आपण ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर म्हणतो. याच्यामध्ये जे इसेन्शियल ड्रग्ज नाही आहेत त्या इसेन्शियल ड्रगची प्राइस कमी करण्यासाठी ही नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग पॉलिसी 2012 इंट्रोड्यूस केली गेली. आणि मग हे इसेन्शियल ड्रग्ज जे आहेत, इसेन्शियल मेडिसिन जे आहेत, should have MRP lower than the selling price as notified by the government. म्हणजे जे इसेन्शियल ड्रग्ज आपण ज्याला म्हणतो, जीवनावश्यक ड्रग ज्यांना म्हणतो, हे ड्रग जे होते यांची कॉस्ट गव्हर्नमेंटनं ठरवली. गव्हर्नमेंटनं सांगितलं की याच्यापेक्षा जास्त रेटनं तुम्ही विकायचं नाही, तर ही सेलिंग प्राइस म्हणतो आपण. आणि या सेलिंग प्राइसपेक्षा कमी प्राइस या कंपनीजनी ठेवली पाहिजे MRP. असं हा नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग पॉलिसी सांगते. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग पॉलिसी काय सांगते की जे इसेन्शियल ड्रग्ज आहेत त्याची सेलिंग प्राइस गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केली आणि इंडस्ट्रीजनी MRP त्या ड्रगची, इसेन्शियल ड्रगची ही गव्हर्नमेंटच्या सेलिंग प्राइसपेक्षा कमी ठेवली पाहिजे. हे कोण सांगितलं? NPPP 2012 या पॉलिसी नुसार सांगितलं गेलं. Director of F&D implemented another policy with new drug price control order in 2013. मग 2013 मध्ये फूड अँड ड्रग्ज चे डायरेक्टर जे आहेत यांनी नवीन एक पॉलिसी इंट्रोड्यूस केली ज्याला आपण न्यू ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर असं म्हणतो 2013. आणि याचा एम काय होता? द मेन एम ऑफ दिस वॉज टू रिड्यूस द प्राइस ऑफ द ड्रग. म्हणजे आता इसेन्शियल ड्रग नाही तर बाकीच्या पण ड्रगची प्राइस कमी करण्यासंदर्भात ही पॉलिसी इंट्रोड्यूस केली गेली. द पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट टू अलाउ 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट in the medical industry also boosted the Indian pharmaceutical industries. तर बघा जसं जसं पुढं सरकतोय आपण तसं तसं गव्हर्नमेंटनं बऱ्याच पॉलिसीज चेंज केल्या आणि गव्हर्नमेंटनं एक नवीन पॉलिसी इंट्रोड्यूस केली 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बाहेरच्या कंपनीची पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट वापरून 100% FDI ज्याला म्हणतो आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इंट्रोड्यूस करून इंडियामध्ये मेडिसिनल प्रोडक्ट्स तयार करू शकतो आपण, अशी पॉलिसी आणली. आणि त्याच्यामुळे सुद्धा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला खूप चांगली इम्प्रूव्हमेंट झालेली बघायला मिळतो किंवा आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्री बूस्ट झाली असं आपण म्हणू शकतो.